धारूर गावामध्ये असणारे ऐतिहासिक आपण धारेश्वर महादेवाचे मंदिर आपण पाहायला आलो आहे, दर्शनासाठी आलो आहे। हे प्राचीन मंदिर आहे, धारेश्वर महादेव मंदिर, धारूर किल्ले धारूर। कसबा विभाग होता धारूर पहिला। धारेश्वर महादेव मंदिर आता आपण पूर्ण पाहिलेलं आहे। खूपच सुंदर मूर्ती आहे व अप्रतिम मूर्ती जी कुठे पाहायला भेटत नाही। अशा प्रमाणे धारेश्वर महादेवाची मूर्ती सुंदर, पाठीमागच्या बाजूस विठ्ठल रुक्मिणी ती सुद्धा पाहू पहिल्या प्रथा व पाठीमागच्या बाजूस विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहायला भेटते। या बाजूला सुद्धा आहे व कोपऱ्यात आल्यानंतर अजून एक आपणाला अशी देवतेची मूर्ती पाहायला भेटते। ऐतिहासिक ठेवा आहे आपला। आणि या बाजूला अशा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा पाहून येऊ एकदा। असा सभा मंडप वगैरे आहे। आता आपण या मूर्त्या सर्व वास्तू पाहिल्या व पुण्याच्या दिशेने प्रस्थान करू। मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर हे बघा, या अशा मूर्ती आहेत इथं व हा जो स्तूप आहे या स्तूपवर 1000 मूर्त्या कोरलेल्या आहेत। या धारेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी 1000 स्तूप कोरलेले आहेत। हे पहा पूर्णतः हे अप्रतिम आहे। असा ऐतिहासिक ठेवा आपल्याला कुठेही पाहायला भेटणार नाही। एवढा ऐतिहासिक ठेवा इथं या धारूर गावामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। चारी बाजूने स्तूप आहेत, हे 1000 स्तूप आहेत। धारूर गावामध्ये कधी आला किल्ला पाहण्यासाठी तर ह्या ऐतिहासिक वस्तू न चुकता आपण पाहाव्यात, ही एक विनंती आहे। कुठेच पाहायला भेटत नाहीत। असा धारूर गावामध्ये आल्यानंतर धारेश्वर मंदिरामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं, हा स्तूप आहे। या ठिकाणी हे पाहू शकतो 4, 4, 8 असे हे 1000 स्तूप गौतम बुद्धांची मूर्ती या स्तूपावर चारी बाजूनी कोरण्यात आली आहे। आणि चारी बाजूला अशा या ठिकाणी मूर्ती आहेत, सर्व बाजूनी आपल्याला अशा पाहायला भेटतात। हा स्तूप आपण आवर्जून केला पाहिजेत। किल्ले धारूरमधील हा धारेश्वर मंदिरामध्ये असणारा स्तूप आहे। याच्यावर 1000 गौतम बुद्धांच्या मूर्ती अशा कोरण्यात आलेल्या आहेत। 4 पासून सुरुवात केली आहे अशी व खाली थोडे थोडे वाढत गेलेले आपणाला असे पाहायला भेटतात। व लास्टला एकदम जर पाहिलं तर या ठिकाणी आपणाला अशी मूर्ती पाहायला भेटत आहे। तसेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जैन तीर्थकारांची सुद्धा मूर्ती आपणाला अशी पाहायला भेटत आहे इथं।
हा स्तूप पाहू शकतो व हा ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी आहे धारेश्वर मंदिरामध्ये. तर या आपण आता सर्व जे बौद्ध स्तूप आहे हा, आणि याच्यावर सर्व ठिकाणी अशा बौद्धांच्या मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा आपण आता व्यवस्थित सर्व चारी बाजून आहेत व वरच्या बाजूस ही अशी गुमटी आहे. बाजूला जैन तीर्थकारांच्या अशा मूर्ती आपणाला पाहायला भेटतात, ही सुद्धा. आणि हे व बाजूला आपणाला अशी मूर्ती ही आहे या ठिकाणी. व धारेश्वर महादेवाची मूर्ती आहे. मंदिर नगर परिषदेच्या थोडं पुढं आल्यानंतर आपणाला या ठिकाणी मंदिर आहे. तर हेमाडपंथी मंदिर आहे प्राचीन. जरूर आणि जरूर करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धारूर गावामध्ये आल्यानंतर धारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी आपणाला हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांच्या इथं अशा मूर्त्या व हा स्तूप असा पाहायला भेटत आहे. एकाच ठिकाणी ज्यावेळेस मोगली अतिक्रमण झालं आणि त्याच्या वेळेस सर्व आपल्या मंदिरांची तोडफोड झाली, तर त्यावेळेस या ठिकाणी असं ऐतिहासिक वास्तू आपल्या हे सर्व जपून ठेवण्यात आले आहेत. समोर या ठिकाणी 2 आपणाला जैन तीर्थकारांच्या मूर्ती पाहायला भेटत आहे. खालच्या बाजूला एक आहे. या ठिकाणी हिंदू देवीची मूर्ती पाहायला भेटत आहे व अशी बौद्ध स्तूपा पाहायला भेटत आहे इथे. इथं पाहू शकतो एक घुमट आहे आपल्या समोर दिसत आहे आपल्याला. धारूर किल्ल्यावरून केजला जात असताना आपणाला या ठिकाणी अशी ही घुमटी पाहायला भेटती. त्याच्यावर खूप मोठा शिलालेख आहे, तोही पाहू. व आजूबाजूला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात समाध्या पाहायला भेटत आहेत. अप्रतिम आहे हा घुमट. हे पहा, आपण आता या ठिकाणी आल्यानंतर हा एक घुमट आहे, हा एक घुमट आहे. अशा छोट्या मोठ्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी समाध्या पाहायला भेटत आहेत. माझ्या पाठीमागच्या बाजूला बी सुद्धा एक आहे. हे पहा, असा हा घुमट आहे. सिटीमध्ये आल्यानंतर नक्की करा. एक इथं गुमटी आहे अशी पाहू शकतो. इथं ती समाधी आहे व या समाधीमध्ये, या गुमटीच्या समाधीमध्ये आपणाला मोठा शिलालेख पाहायला भेटत आहे. असा खूप मोठा शिलालेख आहे. आतील बाजूस आपणाला सर्व असं पाहायला भेटतं. इथं खूप मोठा घुमट आहे. घुमटीवरचा हा शिलालेख आहे. हा एक घुमटी अशी समोरच्या बाजूस तिथं एक आहे, इथं एक आहे. या ठिकाणी अशा ह्या समाध्या पाहायला भेटतात. इथं दफनभूमी असावी बहुतेक, ही दफनभूमीचे अवशेष आहेत या ठिकाणी आहे. तसेच इथंही आहे. तसेच समोरच्या बाजूस अजून एक घुमट आहे, तो आता आपण येताना पाहिला होता. या ऐतिहासिक धारूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वास्तू आहेत. जरूर कराव्यात या सर्व वास्तू. घुमट, ऐतिहासिक घुमट.
आणि ही या बाजूला एक वाजते. शहरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घुमटी पाहायला भेटतात व या ठिकाणी बारीक सारीकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आपण या ठिकाणी आल्यानंतर या सर्व वास्तूंचा जरूर आणि जरूर अभ्यास करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.